वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. घरी गणपती कसा करायचा याचं डेमॉन्स्ट्रेशन आपण देत आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते 1 किलो माती, शाडू माती, कारण शाडू गणपती आपल्याला घरी विसर्जन करायचं आहे आणि विसर्जन करण्यासाठी शाडूची माती लागणार. 1 किलो शाडूची माती आणली, तिला भिजवलंय आणि भिजवून तिला आता आपल्याला गणपती करायचा आहे. इको फ्रेंडली गणपती करायचा आहे. बाजारातून नवीन गणपती आणण्यापेक्षा आपला घरी केलेला आनंद हा अगदी वेगळा असतो आणि फॅमिलीमधल्या मेंबर्सना सुद्धा गणपती करायची आवड निर्माण होते. त्यामुळं आपण हा जे यावर्षी गणपती तयार करणार आहोत तो मोरावर बसलेला गणपती तयार करणार. त्याच्यासाठी मोराचा एक सोनेचा आवाज हे घ्यायचा, आकार घ्यायचा आणि त्यानुसार मोराला बनवायचं. त्याच्यावर आपल्याला असं बसवायचं. असं बसवल्यानंतर त्याला ग्रीप मिळण्यासाठी छोटी छोटी ही करायची आणि ह्याला अशी बसवायची. बसवल्यानंतर आपल्याला आता पाय करायचे. पायाचा आकार द्यायचा आहे. पायाचा आकार देत असताना दोन्ही गोळे सेम आकाराची घ्यायची आणि सारख्या आकाराची घेतली की लांबी वगैरे आपल्याला सारखी बनवता येईल. नंतरचे पाय फिक्स करून घेतले आपण. आता जे आहे ते आपल्याला गणपतीला हात जे आहेत ते पण जसे पायाला आपण गोळे 2 सेम घेतले होते त्याच प्रकारे हाताला आपण 2 गोळ्या सारख्या घ्यायच्या आणि त्याला सारखं लांब करायचं. हा गणपती बाजारात आणायचं म्हटलं तर 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये खर्च येतो आणि जाण्या येण्याचा गर्दीचा वगैरे त्रास होतो. हा गणपती आपण घरी बसून 30 रुपयाच्या प्राईसमध्ये, मातीच्या प्राईसमध्ये आणि 2 गणपतीच्या छोट्याशा काड्या जे पाठीमागचा पोर्शन आहे ते अशा या 2 काड्या लागतील. डोळ्यासाठी 2 दाणे लागतील. तर अशा पद्धतीचा गणपती आपण एक 10-15 मिनिटात घरी बनवू शकतो. त्याची लांबी बरोबर करून घ्यायची. दोन्ही हाताची लांबी बरोबर झाली त्याला एक असा आकार द्यायचा आणि त्याच्यामध्ये मोतीची काडी त्याच्यासाठी लावायची की त्या हाताला चांगली ग्रीप असावी, तुम्हाला एक सपोर्ट म्हणून. तसंच त्या बाजूच्या हाताला सुद्धा एक सपोर्ट म्हणून काडी लावायची. ती मध्ये गेल्यानंतर दिसत पण नाही. हे झाले 4 हात झाल्यानंतर गणपतीची सोंग जी आहे कोण 2 हाताचा करतो, समोरचे हात घेतो, कोण 4 हाताचे करतो, त्याला पाठीमागचे सुद्धा 2 हात असतात आणि नंतर सोंग बनवायची. सोंग शक्यतो डाव्या बाजूला वळलेली असेल. डाव्या बाजूला वळलेली असल्यानंतर हा गणपती जो आहे तो जास्त सवळ या गणपतीला लागत नाही डाव्या सोंडेचा असल्यानंतर. आणि उजव्या सोंडेचा गणपती असेल तर त्याला सवळ सुटी होता ही जास्त लागते. तर हा गणपतीचा आता रफली शेप झालेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला टोक, डोळे, दात, हाताचे आकार आणि मोराचा चेहरा हे सुद्धा थोडा त्याला शेप द्यायचा आहे. तर हा शेप देऊन झाल्यानंतर लगेच 2 मिनिटात हा गणपती आता तयार होईल. तर गणपतीला आपण टोक केलेला आहे. त्याच्यानंतर आपण गणपतीला डोळे बसवलेले आहेत. 2 दाण्यांचे कान लावलेले आहेत आणि एका हाताने गणपती आशीर्वाद देतोय तर दुसऱ्या हातामध्ये गणपतीचे लाडू वगैरे दिलेले आहेत. आणि हा उंदीर मामा गणपतीचा वाण तयार केलेला आहे. त्याच्यासमोर लाडू सपोर्ट ठेवलेले आहे आणि एक मोठी पाठी लावलेली आहे. आणि असा 1 किलो ती 200 ग्रॅम माती उरली असेल तेवढ्या याच्यामध्ये हा गणपती उंदीर मामा सर्व व्यवस्थित तयार झालेला आहे. आणि मला खात्री हा व्हिडिओ आपण पुढच्या वर्षी असाच गणपती घरी करण्याचा प्रयत्न कराल व आपल्या बाल्यांना गणपतीची प्रतिकृती बनवायला तुम्ही शिकवाल. असा मोरावर बसलेला गणपती मयुरेश्वर या वर्षी तयार केलेला आहे. पुढच्या वर्षी हाच व्हिडिओ घेऊन आणि नवीन गणपती तुम्हाला बनवून प्रस्तुत करू. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला तुम्ही कमेंट्समध्ये यूट्यूबवर सांगा आणि काही त्याच्यामध्ये त्रुटी असतील तर त्या पण तुम्ही आम्हाला क्लिअर करायला सांगा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.